गुड मॉर्निंग. आज दिवस शेवटचा 10वा दिवस. आईला लावायला तुला पण हिरव्या कलरची साडी आणि हातात घेतला कढीपत्ता. आज आपल्या इथं जेवण असतं. सगळ्यांनी या तुम्ही पण जेवण बनवायला आणि जेवण करायला सुद्धा. बघता बघता 10 दिवस कधी संपले हे समजलं सुद्धा नाही समजलं. म्हणजे एकदम काय आनंदात दिवस गेले नाही, पण गेले पटकन दिवस निघून गेले. सकाळी उजाडली की बायांची सेवा, संध्याकाळी आरती, सकाळी आरती, याच्यात वेळ कधी जायचं आहे समजलंच नाही. पाहुणे येत होती, माणसं येत होती, पाया पडून होती त्यांची हे करताना, बाईंची सेवा करताना दिवस पटपट पटपट निघून गेले. आणि आता ह्याच दिवसांची पुन्हा वर्षभर वाट बघावी लागणार की नवरात्र पुन्हा कधी येईल आणि त्या दिवसाची पुन्हा त्या आनंदाची वाट. पण हा वर्ष तसा आनंदात गेलाच नाही, पण येणारा नवीन वर्ष आनंदात येईल या आशेवर तरी आपण राहावं आणि बघू पुढचा वर्ष कसा येईल आणि ती नवरात्र आनंदात जावं हीच बायांना प्रार्थना. आता हळूहळू करून सगळेजण आपल्या इथं जेवण बनवायला येतील आणि जेवण कमीत कमी 12-1 जेवण रेडी झालं तरी आपल्या इथं 2 पंगत पडते. अजून तरी कोणी आलेलं नाही आणि एवढं लवकर येणार पण नाही कोण. आपली देवीची आज मी आज लवकर उठलो मी रोज 9ला उठतो, आज 7ला उठलो. आज देवीची आपण तयारी लवकर करू म्हणजे आपण पण जेवण बनवायला हातभार लावू. तिथं आणि मग दर्शनाचं सगळी तयारी झालेली आहे. आपली भांडी वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे म्हणजे आल्यानंतर घाई नकोस. मग सगळी तयारी करून ठेवलेली आहे. साफसफाई वगैरे झालेली आहे. आज ऊनसुद्धा चक्क पडल्या पाहिजे, किती वेळ राहतो काय माहीत, पण पाऊस आला नाही पाहिजे. हे सगळं इथं ओलं होतं. हे बायांचं कालचं रूप गुलाबी साडीतलं. खूप बायांना हार वेण्या ओट्या खूप येत असतात. बायांना कशाची कमी नसते. श्रद्धा आपली असावी, प्रत्येकाने श्रद्धा ठेवावी की नाही ठेवावी, भक्तिभाव असावा. मानला तर देव, नाही तर मग दगडच. ज्याने दगडासुद्धा देव मानला तर देव होतो, नाही तर तो दगडच राहतो. प्रत्येकाच्या ह्याच्यावर असतो की आपण अस्तिक म्हणजे म्हणत की आपण देव मानणं न मानणं हा आपला असतो. श्रद्धा ठेवावी असे कोणी दुसऱ्याच्या सांगण्यावर ना किंवा हे असं नसतं. आपलं आपण भक्तिभावाने पूजा करतो. आपल्या मनाचा भाव असतो की आपल्याला देव पावला. हो, देव पावतो. आपण जर विश्वास ठाम ठेवला तर देवाचं असं कुठेतरी आहेच. सगळ्याच गोष्टी देवावर सोडून सुद्धा चालणार नाहीत. नशिबात सुद्धा असतात, आपले कर्मसुद्धा असतात, या सगळ्या गोष्टी असतात. आणि नशिबात जे असतं ते होतच असतं. आपण कर्म करत राहायचं हा हिशोब असतो आपला. आणि या देवींवर माझा विश्वास आहेच आणि त्यांच्यावर तसाच राहील. पुढे होईल ते होईल, आपल्या नशिबात असेल ते होणारच आहे आणि आपण कर्म करत राहायचं आहे. दुसऱ्याने आपले अभय शेठ यांचं दर्शन झालेलं आहे. कारण 9 दिवसात ते पहिल्यांदाच देवींजवळ आलेले आहेत. कुठे हरवले होते काय माहिती, पण त्यात पहिल्यांदा. दरवर्षी रोज 9 दिवस असतात, पण यावर्षीच पहिल्यांदा आलेत. दिवस झाले आपला व्हिडिओ काढता आली नाही पूजा करताना, पण आज शेवटचा दिवस आहे. पुन्हा आपण पूजा करताना व्हिडिओ नक्कीच काढू आणि नित्यकर्माने आपली जी पूजा असते ती पार पाडू. आणि आज पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणच असेल शेवटपर्यंत. तर माझ्या रोजची पूजा झालेली आहे आणि देवीचा हिरव्या साडीतला हे रूप
शेवटचा दिवस आज पारायण. कसं वाटलं ते नक्की सांगा. नाव घ्यायचं सगळं लग्न झालं. प्रसाली पूजा बिनकामाची 2 तास झालं एकच काम करतात. या आता चालेल. आम्ही गावभर फिरलो. आता काय बोलत तुला घे येत नाही का जबरदस्ती घ्यायला लावतो. तो हिला घे नाही तरी जबरदस्ती येते ब्लॉग मध्ये. चिंतामणी मोर खतरनाक आलाय. सगळे आलेले आहेत. ते उठवायचा टाइम झालेला आहे. बाया उठवायचा टाइम झालेला आहे. सगळ्यांची लगबग चालू आहे. राकेश बनकर गोल्डन मॅन पूजा प्रसाली इकडे घारेन वाटत चिपटा पडलाय. चिपटा मगाशी चंदा त्या चिपटा पडलाय. यांना जाम प्रॅक्टिस आहे घाऱ्या बनवायची. हल्दीचा यांचा ऑर्डर असताना हे सुजाता वहिनी तुम्ही हा ब्लॉक करताय. आमची दीदी चाललो मी. रग्यानाची भाजी रेडी. बटाटा टाकलाय लेट त्यामुळे भाजी झालं. बटाटा झालं. खोबरं पडला काय टेन्शन नाही. एक नंबर ओके सगळं ओके झालंय. किंवा खीर झाली काय. ही आपली खीर रेडी आहे. इकडं आपली मिरची तयार आहे. आणि खाली वरण आहे. आणखी काय पाहिजे. आपली जिलेबी कसं आलेला आहे रेडी आहे. आता आपण चलो तयारी करायला. अनिकेत भोंडकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच मोठावाला कैलास पाटील आपले रोजचे ग्राहक आमन भोंडकर संकेत आणि आमची बारकी आद्विका मिथू ती आपलीच असतात. ही सगळी जलकी लोक आहेत. याचं लग्न सगळी जलकी लोक असतात ती अशी असतात. आता आम्ही थोडी तयारी करायला मेकअप शेकअप करून आएंगे हम. माझ्या बायकोवर चालणारी अर्पिता सानवी आमची चांगली आहे. ही काव आमची काव मग आता ब्लॉग मध्ये घे शेवटी घेतली. आमची तयारी झालेली आहे. आता आम्ही चलत मंदिरात. सगळी लोक घे यारे पुरण छोट्या झालेले आहेत. आता आम्ही चाललो आहोत सगळेजण. सगळी पुढे गेलीत. आम्ही दोघंच राहत मागे. आता हो आमचं जे काम होतं आमची तयारी झालेली आहे. आम्ही चाललो. मांजरी सारखी खीर खाते. जेवण झाले तरी खीर उचलून आणले खायला तिने. सुजाता ताई
सकाळी कुठे गेलतीस? सकाळी आमची आई उठवायला मग आई उठून बाबा कुठे गेलो सगळी आलती ते आलीच ना वहिनी मनस्वी वगैरे आलत्या सगळी जण ती माझ्या तिकडनं मंगाट आली मग तर मी काय कोण नाही जेवणाची शेवटची पंगत राहिली आणि बरोबर ऐनवेळी पावसाने हजेरी लावली आणि सगळ्यांची गडबड झाली. हा मोठावाला खुर्ची घेऊन बिचारा उभा होता पावसात भिजायला नको म्हणून आणि बाकी सगळी माणसं आता आतमध्ये जेवायला बसणार होती. पावसामुळं पूर्ण सगळी वाट लागली आणि काही जण ज्याची म्हणजे जेवायची सुद्धा पंचायत करून या पावसाने टाकली होती आणि सगळी गप्प अशी शांत उभी झाली होती कारण सगळ्यांना घरी सुद्धा जायचं होतं. आपल्या देवींजवळ दुपारी आणि रात्री असं 2 टाईम जेवण असते त्यामुळे सगळी आवडीने जेवायला येत असतात. जी दुपारी येत नाही ती संध्याकाळी येतात आणि अशा प्रकारे आपला दिवसाचा कामकाज पूर्ण झाला आणि सगळ्यांना घरी जायला तयारी झाली. चला बाय बाय.